नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 2 टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियार रखने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि नंदनवन इलाके के हसनबाग में रहने वाला अमीन उर्फ पटेल सलीम खान अपने घर में अवैध देसी पिस्टल छिपा कर रखा है। सूचना के आधार पर पुलिस ने हसनबाग स्थित घर पर छापा मारा। तलाशी के दौरान आरोपी के पास से एक देसी पिस्टल, मैगजीन सहित और 2 जिंदा कारतूस बरामद किए गए। जब्त हथियारों की कुल कीमत करीब 52,000 रुपए बताई जा रही है। पूछताछ में आरोपी ने बताया कि यह हथियार उसे वसीम चीरा नामक व्यक्ति ने उपलब्ध कराया था। आरोपी को गिरफ्तार कर आगे की कार्यवाही के लिए नंदनवन पुलिस के हवाले कर दिया गया है। यह कार्यवाही पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने की है। क्राइम ब्रांच युनिट 2च्या पथकाला गोपनीय माहिती होती की आरोपी नामे अमीन पटेल उर्फ सलीम सलीम खान पटेल ह्याच्याजवळ एक पिस्तूल आहे आणि ते तो बाळगतो आहे स्वतःजवळ। मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी आमच्या युनिटचे पथक हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक पिस्तूल आणि त्याच्यासोबत देशी बनावटीचा कट्टा आणि 2 जिवंत काडतूस असे मिळून आले। त्या संबंधाने कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपी अमीन उर्फ पटेल सलीम खान याचेवर गुन्हा हा पोलीस स्टेशन नंदनवन येथे दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही आमच्या युनिट 2 चे एपीआय श्री गजानन चांभारे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल आशिष धंद्रे, कमलेश गणेर, महेंद्र सडमाके आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकांनी केलेली आहे। सदर कारवाई करता आम्हाला माननीय आयुक्त श्री रविंद्र कुमार सिंगल, माननीय सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी वसंतराव परदेशी सर, माननीय डीसीपी राहुल माकणीकर सर, माननीय एसीपी श्री अभिजित पाटील सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। अमीन पटेल हा रेकॉर्डवरील बहुचर्चित आरोपी वसीम चिरिया ह्याचा नातेवाईक आहे। त्याच्या पत्नीकडनं तो वसीम चिरिया त्याचा नातेवाईक लागतो आणि वसीम चिरियाने त्याला ती पिस्तूल किंवा गावठी कट्टा तो दिला होता अशी माहिती विचारपूस मध्ये आरोपी अमीन पटेल यांनी सांगितलेली आहे। तसेच अमीन पटेल ह्याच्यावर सुद्धा खुनाचा प्रयत्न आणि 425 भारतीय हत्यार कायदा या प्रमाणाचे गंभीर गुन्हे यापूर्वीचे दाखल आहेत। अमीन पटेल ह्याला पिस्तूल देणारा वसीम चिरिया हा सुद्धा ह्याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहे। सध्या वसीम चिरिया हा सेंट्रल जेल कारागृहामध्ये ऑलरेडी कारागृहात आहे। त्याला ताब्यात घेऊन अधिक पुढची विचारपूस करून ह्याच्यामध्ये ते वसीम चिरिया याने ती कुठून पिस्तूल आणली होती याची चौकशी निश्चितच केली जाणार आहे आणि आरोपी वाढण्याची निश्चितच शक्यता आहे। मध्ये आरोपी याने जी काही त्याची पिस्तूल होती आणि त्याच्या जिवंत काडतूस आणि हे सगळं वाहतूक करण्याकरता तो जी त्याची ऍक्टिवा गाडी वापरत होता असं 52,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।